महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। हिवाळी वातावरणामध्ये आपण कोणत्या पद्धतीने ऊस लागवडीमध्ये किंवा ऊस खोडवा लागवडीमध्ये कोणत्या पद्धतीने आपण मॅनेजमेंट करावं ही संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर जास्त थंड असेल तर त्याचा परिणाम डायरेक्ट ऊस लागवडीवरती होतो किंवा खोडवा असेल तर खोडव्यावरती त्याचा परिणाम होत असतो। तर खोडवा असेल तर व्यवस्थित खोडव्यामध्ये फुटवा होत नाही। तर आपण लावण जर केली असेल तर लावणीमध्ये फुटवा देखील कमी होतो आणि त्याच्यासोबतच ऊसामध्ये वाढ ही कमी होते। तर थंडीमध्ये किंवा हिवाळी वातावरणामध्ये विंटर सीझन मध्ये आपण ऊस शेतीमध्ये पाणी देत असताना ऊसाला पाणी देत असताना आपण काय करावं, दोन पाण्यांमधला अंतर आपण 15 ते 20 दिवस ह्या पद्धतीने गॅप ठेवावा। म्हणजे एक पाणी दिल्यानंतर आपण 15 ते 20 दिवसांना दुसरं पाणी द्यावं। ह्या पद्धतीने आपण ऊस शेतीमध्ये पाण्याचे मॅनेजमेंट करावं। त्यानंतर ऊस शेतीमध्ये आपण हिरवळी खत, ग्रीन मॅन्युअर क्रॉप, हिरवळी खतामध्ये ताग आपण ऊस शेतीमध्ये करू शकता। हिरवळी खताचा वापर आपण ऊस शेतीमध्ये केल्याने आपल्याला खूप छान पद्धतीने हिरवळी खताने फायदे होतात। तर आपण हिरवळी खताचा वापर करावा, हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर ऊस शेतीमध्ये आपण थंडीमध्ये डिसेंबर किंवा नोव्हेंबर किंवा जानेवारीला सुरुवातीला आपण जर लावण केली असेल तर त्याच्यामध्ये अर्ली शूट बोरर ही कीट बाधा होण्याची शक्यता जास्त असते। तर आपण ती कीट बाधा कोणत्या पद्धतीने कंट्रोल करावी, कीट बाधा झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने मॅनेज करावं ही संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर आपण ते बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण मॅनेजमेंट करू शकता। ऊस शेतीमध्ये आपण लागवड देत असताना, जमिनीमध्ये लागवड वापरत असताना आपण काय करावं, त्या लागवडीला गांडूळ खतासोबत मिक्स करून वापरावं किंवा शेण खतासोबत मिक्स करून वापरावं किंवा ऑर्गॅनिक लागवडीसोबत ऑर्गॅनिक फर्टिलायझर सोबत रासायनिक खते मिक्स करून वापरल्याने आपल्याला थंडीच्या सीझनमध्ये, हिवाळी सीझनमध्ये खूप छान पद्धतीने लागवडीचा रिझल्ट येतो। रासायनिक खतांना गांडूळ खतासोबत मिक्स करून वापरणं खूप महत्त्वाचं आहे। ऊस तोड झाल्यानंतर वाळलेला जो पाला असतो त्याला आपण व्यवस्थितपणे एक मल्चिंग म्हणून खोडव्यामध्ये वापर करावा। तर ह्या पद्धतीने आपण केल्याने खूप छान पद्धतीने ऊसामध्ये, ऊस शेतीमध्ये मातीचा टेम्परेचर आपल्याला मेंटेन करता येतो। तर वाळलेला पाला कोणत्या पद्धतीने मेंटेन करावा, कोणत्या पद्धतीने मल्चिंग म्हणून आपण वापरावा ही संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर आपण ती बघू शकता आणि त्या पद्धतीने ऊस शेतीमध्ये वाळलेला पाला मॅनेज करू शकता। थंडीचा कोणताही विपरीत परिणाम आपल्या ऊस शेतीमध्ये होऊ नये ही काळजी घेण्यासाठी आपण ह्या पद्धतीने आता सांगितलेले जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटला आपण व्यवस्थितपणे मॅनेजमेंट करावं। तर ह्या पद्धतीने आपण थंडीच्या सीझनमध्ये, हिवाळी सीझनमध्ये ऊस शेतीमध्ये मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।